हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही बरे असणार. आज ना घरातलं सगळं आवरून घेतलं, कारण दिवाळीनंतर ना माझ्याकडे खूप वेळ कमी होता, म्हणून घरातलं काही आवरणं झालेलं नव्हतं. आणि हा गलिच्चा ना 2 दिवसानंतर वॉश केलेला होता. म्हटलं चला आज हॉलमध्ये टाकून घेऊया. सात्विक झोपलेला होता. उठल्यानंतर सात्विकने इतका राडा केलेला होता की तो उचलतपर्यंतच मला बराच वेळ झालेला होता. मग मी जसं सात्विकला लहानपणी करायची ना, तसं सात्विक आता या बाळाला करते. आज शुभमने किंडर जॉय आणलं, त्यामध्ये इतकं छान गिफ्ट भेटलेलं होतं आणि ते बघून मी खूप आनंद झाले होते. येताना ना शुभमने माझ्यासाठी अशा प्रकारे चॉकलेट आणलेले होते आणि परफ्यूमसुद्धा आणलेला होता, जो शुभम यूज करणार होता. पार्क एव्हेन्यूचा परफ्यूमचं जे फ्रेग्रन्स आहे ना, ते खूपच छान आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. दुपारचं वातावरण अशा प्रकारे झालं होतं, असं वाटणार होतं की अचानक पाऊस पडणार, आणि खरंच पाऊस पडलेला होता. तुमच्या तिकडे पण पाऊस पडतोय का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सात्विकला ना या दांडिया दिसल्या की दांडिया खेळायची इच्छा होते, म्हणून त्याचा थोडा वेळ एंटरटेन केला. आणि नंतर ना 2-3 इडली होती, जे मला फ्राय करून खायची होती. मस्त इडली वगैरे खाल्ली आणि खाली जाऊन ना असं फरसाणच्या दुकानात फरसाण घेऊन आली. वर आल्यानंतर ना मला चिकनची तयारी करायची होती, आणि खरंच या कांद्याने मात्र मला आज रडून दिलेलं होतं. मग आजी ना येताना फिश घेऊन आलेली होती सात्विकसाठी. मला वाटलं सात्विक काही फिश खाणार नाही, बट त्याने ना पूर्ण एक फिश फिनिश केलेली होती आणि मला खूप आनंद झालेला होता. संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त चिकन आणि भाकरी होतं. पोटभर जेवण झाल्यानंतर ना सात्विक सेविंग करायला शिकलेला आहे. मस्त त्याने आपली जे पण काही पैसे भेटतात ना, तो अशा प्रकारे पिगी बँकमध्ये सेव्ह करतो. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर शुभमने बोर्नव्हिटा आणि मी दूध पिला आणि असा एन्जॉय केला. आणि रात्री मस्त एक चॉकलेट खाल्लं आणि माझा दिवस असा संपला. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.